भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये प्रशिक्षणाला महत्त्व आहे। कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की आम्हाला राज परिवर्तन नाही करायचं, आम्हाला समाज परिवर्तन करायचं आहे। समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचं सामाजिक आर्थिक परिवर्तन याचं उपकरण म्हणून राजकारणाकडे पाहणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे। अशा प्रकारच्या विचारधारेने काम करणारा आपला पक्ष आहे। राजकारणामध्ये पक्षामध्ये लोक येतात, काम करतात आणि अनेक लोकांना असं वाटतं की निवडणुकीचं काम म्हणजे पक्षाचं काम आहे। पण निवडणूक हा एक सत्ता स्थापनेचा अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे। हे जरी खरं असलं तरी देखील जोपर्यंत वैचारिक बैठक असलेला कार्यकर्ता की ज्याला पक्षाची नीतिरीती माहिती आहे आणि आपण काम कशाकरता करतो याची ज्याला जाण आहे असा कार्यकर्ता निर्माण करण्याचं काम हे आपण या सगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणापासून तर सद्यस्थितीपर्यंत आणि आपली भूमिका काय आहे ती देखील नीट माहिती असली पाहिजे। असा सगळा उपक्रम या माध्यमातून आपण करतोय। वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळे विषय आपल्या समोर ठेवले आहेत, ठेवणार आहेत आणि त्यातून एक प्रगल्भता ही पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण करतो। महाराष्ट्रामध्ये एकूण 712 मंडळं आहेत। 712 मंडळांपैकी जवळजवळ 500 मंडळांचे प्रशिक्षण वर्ग आता पूर्ण झाले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मंडळात ही प्रक्रिया अतिशय अव्याहतपणे भारतीय जनता पार्टी करते। मुळातच मला गिरीशजींनी सांगितलं की महाराष्ट्रातली राजकारणाची सद्यस्थिती आणि आपली भूमिका हा विषय आपल्यासमोर मांडायचा आहे। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये 2014 साली पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालं। 48 पैकी 42 जागा आपण ज्या महायुतीत लढलो त्याला मिळाल्या। त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, 4ही पक्ष वेगळे लढले आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा 122 जागा घेऊन आपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलो आणि नंतर आपण सत्ता स्थापन केली। शिवसेनेला नंतर सोबत घेतलं आणि 5 वर्ष या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रगतिशील आणि विकसनशील अशा प्रकारचा कारभार या महाराष्ट्राला दिला। 2019 साली लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये 41 जागा 48 पैकी या आपल्याला लोकांनी निवडून दिल्या। खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नव्हतं। इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा लगातार 2 वेळा कुठल्याही राजकीय पक्षाला मिळाल्या नव्हत्या। पण माननीय मोदीजींनी 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे देशामध्ये विश्वासाचं राजकारण तयार केलं, विकासाचं राजकारण तयार केलं आणि एखादा राजकीय पक्ष एखादी गोष्ट सांगतो तर ती करू शकतो अशा प्रकारचा जो विश्वास माननीय मोदीजींनी तयार केला, त्या विश्वासातून पुन्हा एकदा 2019 साली प्रचंड मतं आपल्याला मिळाली आणि आपण सगळे रेकॉर्ड मतांचे देखील त्यावेळी तोडले आणि महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त मतं ही एकट्या भारतीय जनता पक्षाला आपल्याला त्या ठिकाणी मिळाली।
आणि त्यातनं पुन्हा एकदा आपल्या कार्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या। साहजिक साधारणपणे अशी मानसिकता होती की भारतीय जनता पक्षाने एकट्याने ही निवडणूक लढावी, वातावरण देखील पोषक होतं। परंतु आपण जाणीवपूर्वक राजकारणामध्ये काही नीतिमूल्य असावी लागतात आणि आपण ज्यांना लोकसभेत सोबत घेतलं त्यांना प्रत्येक वेळी सोडून देणं, आपली शक्ती वाढली म्हणून, आपली ताकद वाढली म्हणून, हे काही योग्य नाही आहे। अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आपण त्यांना सोबत घेतलं आणि आपली किती चांगली जमीन होती याचं सरळ उदाहरण हे आहे की भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीत जेवढ्या जागा लढली त्यातल्या 70% जागा आपण जिंकलो आणि आपल्या मित्रपक्षाला आपण ज्या जागा दिल्या होत्या त्यातल्या 50% जागा ते जिंकू शकले नाही, केवळ 42% जागा ते जिंकले। जर त्या जागा आपण लढल्या असत्या तर कदाचित 70%वरून आपला स्ट्राईक रेट 60%वर आला असता, पण आपण 150च्या पलीकडे निश्चितपणे निवडून येऊ शकलो असतो। मात्र केवळ नैतिकतेच्या खातर आपण ती युती कायम ठेवली आणि त्या ठिकाणी लोकांनी भरघोस आपल्याला यश देखील दिलं आणि संपूर्ण बहुमत हे आपल्या युतीला दिलं, हे आपण सगळ्यांनी बघितलं। त्यानंतर काय झालं हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। हे 3 पक्ष वेगवेगळ्या विचाराचे एकत्रित आले, कशा प्रकारे शिवसेनेने लोकांच्या मॅन्डेटला धोका दिला आणि ज्यांच्या विरुद्ध मतं मागून निवडून आले त्यांच्याशी हातमिळवणी करून त्यांनी सत्ता स्थापन केली। खरं म्हणजे निवडणुकीच्या काळातच हे आपल्या थोडं लक्षात यायला हवं होतं, कारण निवडणुकीच्या काळात नंतर विश्लेषण करताना आपल्या लक्षात आलं की जरी शिवसेना आपल्या सोबत होती तरी जवळजवळ 80% जागी शिवसेनेने आपल्याऐवजी आपल्या समोरचा जो जिथे जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्याला थेट मदत केली। शिवसेना युतीत आपल्यासोबत होती आणि मदत मात्र राष्ट्रवादीला करत होती। अशा प्रकारचं नंतरच्या विश्लेषणामध्ये आपल्या लक्षात आलं आणि आता हे 3 पक्षाचं सरकार त्यांनी तयार केलं आहे। आता 1 वर्ष जवळपास या 3 पक्षाच्या सरकारला झालं। या 1 वर्षातला त्यांचा कारभार आपण बघितला। खरं म्हणजे आपण जी कामं सुरू केली होती ती कामं देखील ते पुढे नेऊ शकले नाहीत। इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आज आपण महाराष्ट्रात बघतो की माननीय गडकरी साहेबांनी जी कामं सुरू केली आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून ती कामं सुरू आहेत, पण राज्य सरकारने जी कामं या ठिकाणी सुरू केली होती यातली 80% कामं ही बंद आहेत। आणि आमचे मुख्यमंत्री असे आहेत की काल ते 1 वर्षांनी पूर्व विदर्भात आले। सन 2020 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही विदर्भात आले नाहीत 2020 सालात। आणि कालचा दौरा त्यांनी कसा केला, कोणालाही ते भेटले नाहीत। काही शेतकऱ्यांनी जबरदस्ती ज्यावेळेस रस्ता अडवला त्यावेळी 2 मिनिटं त्या शेतकऱ्यांचं निवेदन त्यांनी घेतलं, पण विमानाने उतरायचं, हेलिकॉप्टरमध्ये बसायचं, पाहणी करायची, परत हेलिकॉप्टरमध्ये बसायचं, परत यायचं, विमानात बसून मुंबईला जायचं, अशा प्रकारचा दौरा हा त्यांनी केला। आणि या संपूर्ण कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल ते घरातनं बाहेर पडले नाहीत। कुठल्याही प्रकारचं उपाययोजना कोविडच्या निमित्ताने ज्यांचं नुकसान झालं, जे गरीब आहेत, जे बाराबलुतेदार आहेत, जे फुटपाथ दुकानदार आहेत, अशा कोणाचीही एका नव्या पैशाची मदत देखील राज्याच्या सरकारने केली नाही। खरं तर आपण हे बघितलं आजूबाजूला अनेक राज्य आहेत, पण त्या राज्यांच्या छोट्या छोट्या म्हणजे ज्या राज्यांमध्ये फार आर्थिक क्षमता नाही आहे, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या क्षमतावान राज्य आहे, पण तरी देखील त्या छोट्या राज्यांनी गरिबांना मदत केली, पण महाराष्ट्राने मात्र फुटक्या कवडीची मदत देखील गरिबांना केली नाही। जी काही मदत मिळाली ती केंद्र सरकारच्या माध्यमातूनच महाराष्ट्रामध्ये मिळालेली आपण बघितली, त्याच्या व्यतिरिक्त कुठली मदत मिळाली नाही। आपण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीवर संकट आलं। आता कालच मुख्यमंत्री येणार म्हणून त्यांनी एक GR काढला आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भातली मदत घोषित केली। त्या मदतीमध्ये पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांना मिळून 11 कोटी रुपयाची मदत त्यांनी केली। म्हणजे आपल्या काळामध्ये आपण नुसत्या पूर्व विदर्भातली आपली मदत ही काही हजार कोटींच्या घरात असायची,
केवळ 11 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना त्यांनी जाहीर केली, जिथे शेतकरी आज इतका अडचणीत आहे. अतिवृष्टीने पावसाने तर अडचणीत आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जी काही त्या ठिकाणी कापसावर बोंडअळी आली आहे, सोयाबीनवर खोडकीड आली आहे, संत्र्याचं ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे त्याचे भाव पूर्णपणे पडलेले आहेत, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नाही आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ 11 कोटीची म्हणजे राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि विशेषतः विदर्भाच्या संदर्भात तर मला हे बघायला मिळालं की जवळजवळ सगळ्या प्रोजेक्टवरचे पैसे हे त्यांनी थांबवले आहेत. नागपूर शहराला आपण दिलेले जे पैसे आहेत ते पैसे त्यांनी थांबवलेले आहेत. नवीन प्रोजेक्ट सोडा, पण चालू प्रोजेक्ट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि एक प्रकारे कुठलंही काम या सरकारमध्ये होताना दिसत नाही. पण एक काम मात्र या सरकारमध्ये जोरदार चाललं आहे, ते म्हणजे बदल्या करा आणि का माल कमवा. इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्यांचा कारखाना सुरू झाला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याची मशिनरी सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड हे सरकार मोडत आहे. परवा 3 सिनियर सेक्रेटरीज माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना सहज गप्पा मारत होतो, तर ते मला असं म्हणाले की साहेब आमचं काही केंद्रात डेप्युटेशन होऊ शकतं का बघा. म्हटलं काय झालं आता, आपल्या इथनं तर कोणी केंद्रात जायला तयार नसतं, कारण महाराष्ट्र इतका मजबूत आहे. बाकी सगळ्या राज्यातनं लोकांना दिल्लीमध्ये सर्व्हिसला जाणं हे मोठं वाटतं. महाराष्ट्रातनं सगळ्यात कमी अधिकारी केंद्रात डेप्युटेशननी जातात. ते म्हणाले साहेब या सरकारमध्ये काम करू शकत नाही. या सरकारमध्ये ज्या प्रकारे मंत्र्यांच्या डिमांड्स आहेत, ज्या प्रकारचा व्यवहार आहे, आम्ही काही इथे काम करू शकत नाही. आम्हाला भीती वाटते. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे. उद्या हे उलटसुलट कामं करायला लावतील, परत तुमचं सरकार येईल, तुम्ही चौकशा लावाल, आम्हाला जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे आम्हाला केंद्र सरकारमध्ये डेप्युटेशन द्या, असं 3ही सिनियर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन मला सांगितलं. ही अवस्था आज महाराष्ट्राची पाहायला आपल्याला मिळते. आणि म्हणून एकीकडे हे नाकर्तं अशा प्रकारचं सरकार आहे आणि दुसरीकडे आपण हेही बघितलं की कोविडच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विजेची बिलं आल्यानंतर, इतकी आंदोलनं झाल्यानंतर एका नव्या पैशाने विजेचं बिल या सरकारने कमी केलं नाही. स्वतः घोषणा केली, पण एक नव्या पैशाने त्यांनी कमी केलं नाही. मला आश्चर्य वाटतं, या सरकारने पहिल्यांदा रेडी रेकनर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिल्डरांना जे काही प्रीमियमचे पैसे भरावे लागतात ते कमी करण्याचा 50% करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याचा फायदा हा काही हजार कोटी रुपयाचा आहे. काही हजार कोटी रुपये त्या ठिकाणी बिल्डरांना त्याचा फायदा मिळेल. म्हणजे एकीकडे सांगायचं की विजेचं बिल कमी करण्याकरता आमच्याजवळ पैसे नाही आहेत आणि दुसरीकडे मात्र हजारो कोटी रुपयाची सूट ही थेट त्या ठिकाणी द्यायची. म्हणजे काही तर हातावरच्या बोटावर मोजण्यासारखे अगदी 5 डेव्हलपर आपण मुंबईचे पकडले, म्हणजे बाकी सोडूनच द्या, पण 5 प्रमुख डेव्हलपर पकडले तरी त्यांना 500 कोटी रुपयाची किमान सूट या सरकारने दिली आहे. आणि दुसरीकडे ज्याचं 1 खोलीचं घर आहे, 2 खोलीचं घर आहे, तो म्हणतो मला 3 पट 4 पट विजेचं बिल आलं आहे, माझं बिल या ठिकाणी कमी करून द्या. तर हे सरकार सांगतं 1 पैशाने कमी करणार नाही, उलट आता त्यांची बिलं थकीत झाल्यामुळे त्यांचे कनेक्शन कापण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे पूर्णपणे सत्तेच्या धुंदीत आंधळं झालेलं सरकार, अशा प्रकारची या सरकारची अवस्था आहे. आपण पाहतो आज सोशल मीडियामध्ये सरकारच्या विरुद्ध कोणी लिहिलं तर त्याच्यावर केस केली जाते, त्याला जेलमध्ये टाकलं जातं. म्हणजे एक प्रकारची अलिखित इमर्जन्सी लावायचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारने केला आहे की आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही, आमच्या विरुद्ध कोणी लिहायचं नाही, आमच्या विरुद्ध कोणी सोशल मीडियावर जायचं नाही. अर्थात असं केल्याने कोणी थांबत नाही. याचं कारण असं आहे की मी तर त्यांनाही सांगितलं, उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितलं, हाऊसमध्ये सांगितलं, म्हटलं जे इंदिरा गांधींना जमलं नाही तर तुम्हाला काय जमणार आहे. आम्हाला इंदिरा गांधीने थांबवू शकल्या तर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या होत्या, तर तुम्ही आम्हाला काय थांबवू शकणार आहे. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही आहे. पण हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे तर एक अतिशय संघर्षाचा काळ आपल्या समोर आहे.
तीन पक्ष एकत्रित आलेले आहेत आणि हे तिन्ही पक्ष हे सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. त्याच्यामुळे आता कॉम्पिटिशन एवढीच आहे की गुळ जास्त कोणाला मिळेल, बाकी दुसरी काही कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत त्या मुंगळ्यांची युती ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. अनेक वेळा मला लोक म्हणतात की तीन पक्ष एकत्रित आले आहेत तर यांचा मुकाबला आपण कसा करणार आहोत. मी अतिशय स्पष्टपणे त्यांना सांगितलं की तीन पक्ष एकत्रित येणं हे आव्हान नाही आहे, तर एक प्रकारची संधी आहे. याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये एक लिमिटेड स्पेस असते. आपण बघा, दोन पक्ष आपण आणि शिवसेना एकत्रित होतो तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी आपला श्वास कोंडला गेला. आपल्याला वाटायचं की जास्त जागा लढता आल्या पाहिजे, आपल्याला वाटायचं की जास्त ठिकाणी आपल्याला लोक उभे करता आले पाहिजे. आणि त्यातनं दोनच पक्षांमध्ये वाटप करणं हे इतकं कठीण होतं, कारण राजकारणामध्ये सगळ्या पक्षांच्या अपेक्षा असतात. पक्षाचे कार्यकर्ते असतात, नेते असतात, त्यांनी जनतेत काम केलं असतं, त्यांच्या काही अपेक्षा असतात. आणि त्या अपेक्षा एका दिवसात की आता तुमच्याकरता इतके वर्ष तुम्ही काम केलं आहे, पण आता ही जागा मागच्या वेळेस राष्ट्रवादी जिंकली म्हणून त्याला, ही शिवसेना जिंकली म्हणून त्याला, ही काँग्रेस जिंकली म्हणून त्याला, अशा प्रकारे ज्यावेळेस दारं बंद होतात त्यावेळी एक वेगळी स्पेस त्या ठिकाणी तयार होते. आणि म्हणून ही जी काही राजकीय स्पेस आहे त्यांना तीन जणांना शेअर करायची आहे. आणि भारतीय जनता पक्षाकरता एकट्याकरता आता राजकीय स्पेस आहे. आपण एकटे आहोत, त्यामुळे आपल्याला मोठी राजकीय स्पेस त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून तीन पक्ष एकत्रित आल्याने कदाचित एक दोन निवडणुकांमध्ये आपल्याला छोटा मोठा सेटबॅक बसेल, एखाद्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत बसेल, एखाद्या जिल्हा परिषदेत बसेल, पण फार काळ बसू शकत नाही. याचं कारण आपला विस्तार होत जाणार आहे. आणि वर्ष दीड वर्ष नीट जर मेहनत आपण केली तर आपण या परिस्थितीत येऊ की ही जी सगळी राजकीय स्पेस आहे ती आपण व्यापून टाकू. कारण या तिघांच्या ती जी काही स्पेस आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा श्वास कोंडेल त्या सगळ्यांना येण्याकरता एकच जागा असेल, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष. दुसरी कुठली जागा त्यांच्याकरता असणार नाही. आणि म्हणून या माध्यमातनं एक नवीन मोठी राजकीय स्पेस आपल्याला तयार करता येईल. बघा, 2014 आणि 2019 मध्ये आपण पहिल्या नंबरचा पक्ष झालो, पण तरी काही ना काही डेफिसिट आपल्यामध्ये आहे. आपल्याला अजून 7 ते 8% मतं जर वाढवली तर आपल्याला कोणाचीच गरज नाही. मग तीन पक्ष एकत्रित आले तरीही आपण आपल्या भरोशावर निवडून येऊ शकतो. आणि हे जे मी सांगतोय तांत्रिक नाही आहे. आपण जर भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितला तर आपल्या बाजूला कर्नाटक राज्य आहे. या कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि जनता दल हे दोन मेजर पक्ष होते. म्हणजे आपल्याला माहिती असेल देवेगौडा किंवा ते सगळे जे हेगडे, रामकृष्ण हेगडे, असे सगळे मेजर लोक, आणि दुसरीकडे काँग्रेस, अशी दोन पक्ष होते. त्याच्यामध्ये हळूहळू ते एकत्रित यायला लागले. ते एकत्रित यायला लागल्यानंतर त्यांची स्पेस श्रिंक होत गेली आणि भारतीय जनता पक्ष तिथे मोठा होत गेला. आणि एक दिवस हे दोन्ही पक्ष लहान झाले, त्यातला एक पक्ष संपून गेला आणि भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष बनला. सेम आपल्याला गुजरातमध्ये पाहायला मिळतं. गुजरातमध्ये देखील 90s जनता दल आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष होते आणि त्यांचा मुकाबला करणारा भारतीय जनता पार्टी होता. हे एकत्रित यायला लागले. 95ला आपण त्या ठिकाणी 93-94ला आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आलो. कमी लोक निवडून आले, पण म्हणजे कमी मेजॉरिटी होती, पण आपण सरकार बनवलं. आणि त्यातनं हळूहळू यांच्या एकत्रीकरणामुळे सगळी स्पेस आपल्याला मिळाली. तिथला जनता दल हा पक्ष पूर्ण संपला, तो जवळजवळ भाजपमध्ये विलीन झाला आणि त्या ठिकाणी दोन पक्ष उरले, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. काँग्रेसचं अस्तित्व दिसत नाही आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला पाहायला मिळते. सेम परिस्थिती आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळाली. राजस्थानमध्येही तेव्हाचा जनता दल आणि काँग्रेस हे मेजर पार्टी होत्या आणि
भारतीय जनता पार्टी ही तिसरी पार्टी होती. आपले भैरवसिंगजी शेखावत यांच्या नेतृत्वामध्ये आपण संघर्ष करत करत पुढे गेलो आणि परिणाम असा आला, इतर सगळ्या पार्ट्या संपल्या, भाजपच पहिल्या क्रमांकाची पार्टी झाली, काँग्रेस आणि भाजप या दोनच पार्ट्या त्या ठिकाणी उरल्या आणि त्यातनं आज मोठी स्पेस जी आहे ही स्पेस आपल्याला मिळाली. आणि म्हणून देशाच्या राजकारणामध्ये युतीच्या राजकारणाने मोठे झालेला कुठलाच पक्ष नाही आहे. युतीच्या राजकारणामध्ये नेहमी श्रिंकेज होत जातं, पण ज्यावेळेस युतीचा उपयोग हा केवळ आपण स्टेपिंग स्टोन म्हणून करतो, एक पायरी म्हणून करतो, त्यावेळी पक्ष मोठा होत जातो आणि तीच अवस्था येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकतो. येत्या काळात आपण 1, 1.5, 2 वर्ष निवडणुकांची चिंता न करता जर योग्य प्रकारे आपली तयारी केली तर मला विश्वास आहे, तसं तर देशामध्ये मोदीजींवर लोकांचा इतका विश्वास आहे. आपण बघितलं असेल देशभरात जेवढ्या निवडणुका झाल्या, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे मोदीजींच्या नावाने आपण त्या ठिकाणी जिंकलो आहोत. त्यामुळे आपल्याला मोदीजींचं नेतृत्व तर आहेच, पण त्यासोबत त्यांच्या नेतृत्वाच्या भरोशावर आपले पाय हे जमिनीत अशा प्रकारे त्या ठिकाणी गाडायचे की मोदीजींच्या नावाचा उपयोग हा आपल्याला नेहमी करावा लागू नये. आपण जेव्हा चॅलेंज मोठं असेल, आव्हान मोठं असेल, त्यावेळेस मोदीजींना वापरायचं आणि बाकी आपल्या भरोशावर आपण त्या ठिकाणी सगळ्या निवडणुका जिंकू शकलो पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला येत्या काळात उभी करायची आहे. आणि म्हणून याकरता पक्षाने देखील आता काही निर्णय घेतले आहेत. काल माननीय राष्ट्रीय अध्यक्षांकडे आमची चर्चा झाली, त्यावेळेस माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आता एक संघटन पर्व 2-2.5 महिन्याचं करा आणि त्याच्यामध्ये पूर्ण देशात भारतीय जनता पक्ष आता काय करणार आहे, तर आत्तापर्यंत आपण बूथ प्रमुख करत होतो, आता आपण पेज प्रमुख करणार आहोत. आपण मागच्या वेळेस केले होते, पण पेज प्रमुख करणार आहोत. आणि केवळ पेज प्रमुख नाही, आपण पेज कमिटी करणार आहोत. भारतीय जनता पक्षाने पुढच्या 1.5 वर्षाचं लक्ष ठेवलं आहे पेज कमिटी. आणि तुम्ही आश्चर्य करू नका, आपण जेव्हा बूथ प्रमुख करायचं ठरवलं, बघा आपण 1 बूथ 10 यूथ म्हणायचं होत नव्हतं, बूथचे प्रमुखही होत नव्हते, सगळ्या बूथला प्रमुख नसायचे. हळूहळू बूथ प्रमुख झाले, मग बूथ कमिट्या झाल्या, पेज प्रमुख झाले, हळूहळू त्याच्या खाली जायचं आहे. मी त्यांना म्हटलं, अध्यक्ष महोदय तुमचा डाव माझ्या लक्षात आला. म्हणाले काय? मी म्हटलं तुम्हाला वोटर ठेवायचाच नाही, तुम्हाला कार्यकर्तेच तयार करायचे आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने मनात घेतलं ते का होऊ शकतं. मी एक साधं उदाहरण सांगतो. अगदी आपण कोविडच्या काळातलं उदाहरण जर घेतलं तर कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी माननीय अध्यक्षांनी फोन केला मला आणि चंद्रकांत दादांना, आणि त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री जी की इच्छा है कि महाराष्ट्र में 54 लाख गरीबों को आपने खाना खिलाना चाहिए या उनको राशन देना चाहिए. आता अध्यक्षांनी सांगितलं तर आम्ही होच म्हटलं, जसं तुम्ही मी म्हटलं की होच म्हणता आणि नंतर चर्चा करता, तसं आम्ही दोघं चर्चा करायला बसलो. मला चंद्रकांत दादा म्हणाले कसं होईल. म्हटलं कसं होईल नाही, करावं तर लागेल. म्हटलं काय हरकत नाही दादा, आपण ताकदीने लागून नाही 54 लाख 30 लाख होतील, 35 लाख होतील, जेवढं होतील तेवढं करू. आणि मग कार्यकर्त्यांना आपण ती टास्क दिली. म्हणजे जेव्हा टास्क दिली, आज अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही, आमच्या मनात असं होतं की वरच्यांनी टास्क अशी दिली असेल की यांना 54 लाख सांगितले, 30 लाख नक्की करतील बाबा, अशा हिशोबाने दिली असेल. पण तिकडनं रोज फॉलोअप व्हायचा, कितने हुए कितने हुए कितने हुए. मग मी दादांना म्हटलं हे काय 30 लाखाचं यांचं मन भरत नाही. पण कार्यकर्त्यांनी काम सुरू केल्यानंतर आपण शेवटच्या जो काही आपले आकडेवारी जेव्हा जमा केली, 54 लाखाच्या ऐवजी आपण 90 लाख गरिबांपर्यंत अन्नधान्य, शिधा आणि जेवण पोहोचवलं. म्हणजे आपण जेव्हा मनात घेतो त्यावेळी आपण काय करू शकतो हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं. हे खरं असतं की अडचणी असतातच. बघा आज जर अडचणीचा पाढा वाचायचा ठरवला तर तुम्ही 200 वाचू शकाल, मी 300 वाचू शकेल, अजून कोणी 400 वाचू शकेल.
कारण शेवटी कधी आयडियल सिच्युएशन नसते, नेहमीच आपल्यासमोर आव्हानं असतात, नेहमीच विपरीत परिस्थिती असते. आपल्यापैकी अनेकांना अनेक वेळा वाटत असतं हे कसं होईल, काय होईल. भारतीय जनता पार्टी इतकी मोठी का झाली, तर ज्यावेळी आपले 2 खासदार निवडून आले आणि अटलजी अडवाणीजी पडले, त्यावेळी पडल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्या दोघांनी निर्णय केला की पिक्चर पाहायला जाऊ. आणि मला असं वाटतं की तो पिक्चरही होता फिर सुबह होगी, कल सुबह होगी. आणि तो सिनेमा पाहायला दोघं गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागले. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की देशामध्ये आमचं सरकार येणार. लोकांनी वेड्यात काढलं की तुमचे कालच 2 आले आहेत आणि तुम्ही सांगून राहिले की आमचं येणार. पण आणून दाखवलं, आलं. अटलजींच्या काळात 2दा आलं, तसं 3दा आलं टेक्निकली. आणि आता मोदीजींच्या काळामध्ये संपूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं. आणि बहुमताने तर आलं एवढंच नाही, आता आयडिओलॉजिकली ज्या गोष्टी आपण मांडायला शिल्लक राहिल्या नाही. कारण आपलं नेहमीच आपलं म्हणणं काय असायचं, काश्मीर 370 झालं, राम मंदिर झालं, परकीय घुसखोर झालं. त्यामुळे ज्या मुद्द्यांवर पक्ष आपण उभा केला, अनेक वेळा लोकांना असं वाटतं की हे सगळे मुद्दे निवडून येण्याकरतायत. पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने माननीय मोदीजींनी दाखवून दिलं की निवडून येण्याकरता नाही. कारण जेव्हा अटलजींना विचारलं होतं लोकसभेमध्ये कि अटल जी, आप तो राम मंदिर की बात करते हो, आप तो 370 की बात करते हो, आपकी सरकार कॉमन मिनिमम प्रोग्राम से बनी और उस कॉमन मिनिमम प्रोग्राम में 370 और राम मंदिर का तो कोई उल्लेख ही नहीं है. त्यावेळेस अटल जी ने सांगितलं कि अभी मेरी सरकार, ये 22 पार्टियों की मिलकर सरकार बनी है, ये बीजेपी का एजेंडा नहीं चलेगा, 22 पार्टियों का एजेंडा चलेगा. पर मैं आपको आज ही बता रहा हूँ, संसदेत्य बोले, मैं आपको आज ही बता रहा हूँ, जिस दिन भारतीय जनता पार्टी की पूर्ण बहुमत के साथ सरकार आएगी, हमारा एजेंडा चलेगा, राम मंदिर भी बनेगा और 370 भी खत्म होगा. आणि तेच अटलजींचं स्वप्न हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. थोडंसं काय होतं की 5 वर्ष राज्य आल्यानंतर आपली थोडी लढण्याची क्षमता, म्हणजे क्षमता नाही कमी होत, पण ती जी काही एक काय होतं, 15 वर्ष आपण विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आपला DNA तसाच होता विरोधकाचा. पण 5 वर्षात थोडा सत्तेचा DNA झाला आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे विरोधाच्या भूमिकेत जावं लागतं. असं आहे की काय करायचं, आता तुम्ही जॅकेट घालत नाही, मी जॅकेट घालतो. तर मी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी सरकार गेलं त्या दिवशी एक जॅकेट काढलं, म्हटलं हे मुख्यमंत्र्याचं जॅकेट. दुसरं जॅकेट चढवलं, म्हटलं हे विरोधी पक्षनेत्याचं जॅकेट. आता मुख्यमंत्र्याचं जॅकेट विसरायचं आणि विरोधी पक्षनेत्याच्या जॅकेटमध्ये घुसायचं. आणि त्या दिवशीपासून विरोधी पक्षनेता म्हणून जी जबाबदारी आहे सरकारशी लढण्याची, ती त्या दिवशीपासून मी सुरू केली. म्हणून मला असं वाटतं सर, काय आहे की आपल्यापैकी म्हणजे आमचे नेतेही आहेत अनेक, की त्यांना असं वाटतं उद्या येईलच सरकार, मग कशाला आता फार विरोधी पक्षाच्या येईल तेव्हा परत सत्ता पक्षाच्या मानसिकतेत जाऊ. येणार नाही असं माझं मत नाहीच. पण जोपर्यंत आपण विरोधी पक्षामध्ये आहो तोपर्यंत अर्ध्या मनाने लढाई नाही लढायची. अर्ध्या मनाने लढाई लढली तर धोबी का कुत्ता न घर का न घाट का. त्यामुळे जो रोल मिळाला त्या रोलमध्ये ताकदीने घुसायचं आणि त्या रोलमध्ये आपल्याला काम करायचं. आता विरोधी पक्षात आहो ना, असा विरोध करायचा. बघा बंगालमध्ये कशी पार्टी उतरली आहे. म्हणजे ममता दिदी ही खरं तर आपण महाराष्ट्रात इमॅजिनच नाही करू शकत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे की एखादा माणूस एका चौकातनं दुसऱ्या चौकामध्ये खांद्यावर झेंडा घेऊन गेला तर दुसऱ्या चौकात पोचतपर्यंत हातासहित झेंडा गेलेला असतो. 300 पेक्षा जास्त कार्यकर्ते मारून टाकले, कित्येक लोक जखमी आहेत. पण पार्टी काही तिथे हारली नाही. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं काय तुमच्यात दम असेल पाहून घेऊ. आणि तशाच तसं उत्तर देणं आपण सुरू केलं. आज परिस्थिती अशी आहे की बंगाल परिवर्तनाच्या बिलकुल वळणावर उभा आहे आणि परिवर्तन होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 3 जागा मिळायच्या, 4 जागा मिळायच्या, लोकसभेमध्ये थेट 42 पैकी 18 जागा आल्या
आणि आता विधानसभेमध्ये बंगालमध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे संघर्षाशिवाय, म्हणजे आता केरळचं आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये काहीच आपली परिस्थिती चांगली नव्हती, आजही नाही फार, पण केरळच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कधी सोडला नाही. तर आता त्याचा परिणाम काय झाला, आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुका झाल्या तर अनेक ठिकाणी आपण निवडून आलो. तिथं साधा आपला नगरसेवक निवडून यायचा नाही, आता तिथल्या काही नगरपालिका आल्या, काही महानगरपालिका आल्या, काही जिल्हा परिषदा आल्या. त्यामुळे जोपर्यंत आपण संघर्षाची भूमिका घेत नाही तोपर्यंत आपण विरोधी पक्षाचं काम करू शकत नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आत्ताची सद्यस्थिती काय मला विचारलं तर एकच सद्यस्थिती आहे, 3 पक्ष 3 लुटारू एकत्रित आले आहेत. त्या लुटारूंपासून महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचं आहे. वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. आपली जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याशी लढावं लागेल आणि कुठल्याही स्तराला जाऊन आपल्याला ती लढाई जिंकावी लागेल. या मानसिकतेत आपण गेलो की आपल्याला परिवर्तन होताना दिसेल. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आव्हानाला संधीमध्ये परिवर्तित करून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या भरोशावर पूर्ण बहुमताने सत्ता आणेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्याकरता दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आता पेज कमिटीकडे लक्ष घालावं अशी किशोरजी वानखेडे यांना मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. धन्यवाद देवेंद्र जी. इस सत्र के समापन के लिए इस सत्र के समापन से पहले कुछ घोषणाएं बाकी हैं. मैं नियुक्ति दक्षिण पश्चिम मंडल अघाड़ी की जो घोषणा हो चुकी है उनके स्वागत के लिए मैं उनका नाम यहाँ पर बुलाऊंगा, वो मंच पे आ जाएं. रंजीत जी आड़े आईटी सेल अध्यक्ष, यश सातपुते युवा मोर्चा अध्यक्ष, माने